तर हे गाईस कसे आहेत सर्व तर मजेत आहेत ना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि आजचा मुद्दा असा आहे की आज आम्ही चाललोय, मी आणि दादा गावाला चाललोय आणि आपला धन्नू भाऊ आम्हाला सोडायला आलाय. कसं वाटतंय? एकदम बरं भाऊ. मित्रासाठी कधी बस मित्रासाठी कधी पण आहे भाऊ. दोस्तीतला दुनियेतला राजा आहे भाऊ आमचा धन्नू भाऊ. राजा नाही राजा आमच्यासाठी राजा आहे भाई. दिपाळी कवी आंबा शेत चला हा तरी चालेल मला चालेल चालेल. काय पण धन्यवाद आम्हाला थोडा आलाय. तर आम्ही आता ना कुठे माहितीये का टेक्निकल आहे ना. हा टेक्निकल आता देत आणि मंदिराच्या बाजूला किती ऑन मारतोय हा. तर आता गाडी चालवतोय धन्यू आणि मी पुढे बसलोय. तर आता तुम्हाला भेटतो पुढे जाऊन. आता जस्ट आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलोय. धन्नू सोडून गेला आम्हाला आणि मम्मी पण सोडायला आली पण इथं आली नाही. ती घरूनच हालून सोडून गेली तिकडून, म्हणजे बाहेर केला तिकडून सोडून गेली. आणि आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलोय. तर दादा बघ कसं वाटतंय? वाईट वाटतंय कारण की मम्मा घरी आहे ना. बघा ते आपलं बघा आता येईल लवकरच येईल आपलं. आता कुठं माहिती आहे का, चकनेकाच्या पुढं आपलं ठाण्यामध्ये ना, ठाणे हायवेला म्हणजे बघू शकता तुम्ही. आणि फुल ट्रॅव्हल्स पण मध्ये एकदम चांगली आहे, फुल कम्फर्टेबल आहे. दाखवतो तुम्हाला पुढचा कसा काय रूट आहे आपला, कसं काय सगळं आहे. तर लास्टपर्यंत राहा आपल्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता खाली उतरलो होतो आम्ही. म्हणजे कुठं माहिती आहे का, आता सुरभेच्या आम्ही खूप पुढं आहे, म्हणजे इकडल्या एरियाचं नाव ना माहीत. आपली समोर गाडी उभी आहे तिकडं, JD नावाची आहे, एकदम हायवेलाच आहे. इथं चहा पिण्यासाठी थांबलो आहे. तर बघू आता तर चहा बी वगैरे पितो, जरा झोप पण लागणार म्हणून मी जातो गाडीमध्ये. तुम्हाला दाखवतो कसं काय इकडलं स्टेशन सगळं. चाय 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 कसं वाटतंय? थंड वाटतं. हां कसं थंड थंड इथे तर थंडी पण चालू आहे. आता गरम चालू. हां आता गरम वाटते. चालेल भारी. तर भेटतो तुम्हाला चाय वगैरे पिऊन. तर आता चाय वगैरे पिलं आहे तर चाललं आहे आपल्या गाडीमध्ये. ही आपली बघा समोर गाडी आहे. तर मग भेटतो तुम्हाला इकडं, सगळं सांगतो इकडं कसं काय आहे आणि कसं चाललं आहे आम्ही. तर आता आम्हाला असं वाटतं आहे आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचल. तर बघू आपली गाडी हीच आहे JD नावाची. तर चला तुम्हाला भेटतो, आपलं पुढचं लोकेशन दाखवत आहे. तर काहीच आता आपलं कुठं नवी मुंबईला होतो आम्ही लोक. लोकेशनला बघितलं तर तिकडं आता कामोठे असं काय तर नाव इकडलं. तर आता जे निघलो इकडून बघू शकतात.
आता निघलोय तर दाखवतो तुम्हाला पुढचं कसं काय रूट आहे आपल्या इकडला, म्हणजे कसं काय जाणार आहे, कुठं काय थांबणार आहे. चला भेटू पुढे. तर धाब्यावर उतरत होतो तर हे घेतलंय हे आणि नडी जेवणार तर नाही काय आज. अरे तर काही जास्त धाब्यावर उतरलं असतं तर जेवण तर नाही करत, हे नळे घेतलेत खायला आणि आपली ट्रॅव्हल तिकडे समोर आहे आणि हा धाबा आहे. तर इकडे जेवण एवढं चांगलं नाही की जेवू शकतो ते, आणि उलटी बिलटी वगैरे काय तर होऊ शकतात. त्याच्यापेक्षा आपण नळी खाऊ आणि निघू आपण धाब्यावरनं. तर भेटतो तुम्हाला निघताना जातात कसं काय सगळं. 8 a.m. साज घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती गड जेजुरीचे आम्ही रहिवासी गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर. तर काही जाताना 7:15 झालेत आणि बरोबर 7:15 आम्ही इथं उतरले म्हणजे आमच्या लोकेशनवर. म्हणजे इथं मंदिर आहे, या मंदिरच्या जवळ उतरतो. म्हणजे तर आता भाऊ येतोय, भाऊ आणि प्रतिभाव येतोय. म्हणजे मला दादाला घ्यायला येतोय. आपलं सामान आहे थोडंसं, तर आपण जाऊ इकडून. म्हणजे थोडंसं लांब आहे, 2-3 किलोमीटर जरा लांब आहे. तर तो गाडी घ्यायला येतोय, तर गाडी जाऊ आपण. आणि मेन आहे ना, प्रॉपर ह्याच्यामध्ये ना आटपाडीमध्ये नाही. म्हणजे आटपाडी ती चांगली आहे ना, तो तिकडला मतलब तिकडला एरिया आहे, सिटी आहे, तर त्याच्यामध्ये नाही. तिकडून जरा 10 किलोमीटर लांब आहे. तर आपण जाऊ आता घरी. म्हणजे ते लोक येतात ते म्हणजे प्रतीक भाऊ आणि भाऊ येतो आपला घ्यायला मला आणि दादाला. तर ते लोक येतात ते त्यांना येऊ द्या, मग आम्ही निघतो सोबतच म्हणजे घरी. तर दाखवतो तुम्हाला घरचं कसं कसं काय आहे आणि घरी कोण कोण आहे आणि कसं काय सगळं म्हणजे दाखवतो. आवाज व्हिडिओ चालू, आवाज व्हिडिओ चालू. तर कसं वाटतंय भावा तुला इथं आल्यावर? चांगलं वाटतंय का? लय बरं वाटतं. भावाने नाद केला पण वाया नाही केला, हा ना? किती वर्ष वाढ बघितली गाडीची? 2 लावा ताकद. तर काहीच प्रतीक भाऊ घ्यायला आलता, तो जातो त्याच्यासोबत आणि भेटतो तुम्हाला घरी जाऊन. मामाला सांगितलं का? तर गाईस आता आलो आम्ही घरी. ही बघा तोंड पोते इकडे आहे ना. तर आता जस्ट आलोय घरी, तर जातो सगळ्यांकडे भेटतो. ही हसती, काय झालं हसायला? हसायला काय झालं? काढ ना. तर गाईस तुम्हाला भेटतो मी फ्रेश होऊन. आता जातो पाठीमागं पाठच्या घरामध्ये आणि त्यांच्याकडे दाखवतो तुम्हाला. तर चला. आणि इथं काय रे नाव काय तुझं? आर्यन. आर्यन भाई आर्यन. तर चला भेटतो तुम्हाला पाठी मी. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुला इथं आलो मी? कसं वाटतंय मी इथं आलो तुला? चांगला वाटतो बाबा. खरंच का? होय. आबा भारी झालं. मला ही चेन गिफ्ट दिली. कसली बघ, कसली सांग जरा. चांदी गिफ्ट दिले माझ्या बर्थडेला. बर्थडेला गिफ्ट दिले माझ्या. बरोबर. कोण दिली? मैत्रिणी दिले माझ्या. आहे एक जण मैत्रिणी दिली. कसं वाटतंय भावा तुला? एक नंबर. चैन कशी वाटते? ही चैन दिली का जाणून मग कशी वाटते? एक नंबर आहे ना. कशी वाटते? मला मस्त वाटते. मस्त वाटते. हो, एक नंबर. एक नंबर. तर गाईस तुम्हाला भेटतो आता फ्रेश होऊन, म्हणजे आंघोळ वगैरे करून सगळं भेटतो तुम्हाला. तसं आपली ड्यूकचं काम चालू आहे. तर भेटतो तुम्हाला आता सगळं होऊन फ्रेश बिश होऊन. तर चला. तर गाईज आत्ताच माझं दरवाजा काय बंद करते रे? तर गाईज आता माझा फ्रेश म्हणजे आता म्हणजे खूप टाइम झाला मी फ्रेश झालोय. म्हणजे मी झोपलो होतो, ब्लॉग कंटिन्यू करायचा राहून गेला माझा. तर आजचा सीन बाकी होता म्हणून. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला हा ब्लॉग ना खूपच छोटा आहे. म्हणजे 30 बाकीचे आपले ते ब्लॉग आहेत ना ते 30 मिनिटाच्या वरती आहेत. आणि आता मी जो ब्लॉग काढला आहे ना तो खूपच कमी आहे.
तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा काय बोलते नुसतं बोल बच्चन हिला फोटो काढायचा आहे. तर चला तुम्हाला भेटतो आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय बाय.